तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 103 आणि 103 पेजवर खालून 5वी ओळ शंका सापडलं. तर पूर्व पक्षी शंका करत आहे. कोणत्या विषयावर? तर प्रश्न हा चालू होता की नैयायिकांनी जो समवाय मांडलेला आहे तो वेदांत मतामध्ये मान्य नाही. मग त्या समवायाचं खंडन चालू आहे. का बरं समवाय संभवत नाही? तर त्याचं लक्षणही संभवत नाही, त्याविषयी प्रमाणही नाही आणि म्हणून समवाय नाही. मग पुन्हा त्यावर बरेच शंका समाधान झालं, समवायाचं खंडन केलं. जर तो समवाय मानला तर एकम एव द्वितीयम ब्रह्म या श्रुतीला सुद्धा विरोध येतो असंही सांगितलं होतं. त्याचप्रमाणे युक्तीने जरी विचार केला तरी सुद्धा समवायाची सिद्धी होत नाही, हा विचार काल आपण बघितला. यावर पुन्हा आता पूर्वपक्षी म्हणतो आहे. काय म्हणतो? तर शंका करतोय तो. शंका रूपी घट. रूपी घट शब्दाचा अर्थ होतो रूपवान घट. रूपी घट इति विशिष्ट बुद्धी. आता म्हणजे तो पूर्वपक्षी अनुमान प्रमाणाच्या द्वारे समवायाची सिद्धी करण्याचा काय करत आहे? प्रयत्न करत आहे. तर बघा, रूपी घट इति विशिष्ट बुद्धी विशेषण विशेष संबंध विषया विशिष्ट बुद्धित्वात दंडी पुरुष इति बुद्धिवत. हे अनुमान आहे. या अनुमानामध्ये पक्ष आहे, एक साध्य आहे, हेतू आहे, उदाहरण आहे. तर पक्ष कोण आहे बरं? रूपी घट इति विशिष्ट बुद्धी, हा झाला पक्ष. विशेषण विशेष संबंध विषया विशेष विशेषण विशेष संबंध विषयत्व, हे झालं साध्य. आणि विशिष्ट बुद्धित्व, हा झाला हेतू. दंडी पुरुष इति बुद्धिवत, हा झाला दृष्टांत. अर्थ काय? तर रूपी घट अर्थात रूपवान घट ही विशिष्ट बुद्धी आहे. अर्थात या बुद्धीमध्ये म्हणजे या ज्ञानामध्ये एक विशेषण आहे, एक विशेष आहे. उदाहरणार्थ दंडी पुरुष अर्थात दंडवान पुरुष, या बुद्धीमध्ये एक विशेष आहे, एक विशेषण आहे. विशेष्य कोण? पुरुष. विशेषण कोण? दंड. आहे की नाही? दोन्ही मिळून जी बुद्धी झाली ती विशिष्ट बुद्धी आहे. आणि जी पण विशिष्ट बुद्धी असते ती विशेषण आणि विशेष यांच्या संबंधाला सुद्धा विषय करत असते. विशिष्ट बुद्धीचे विषय 3 असतात. एक विशेष, एक विशेषण आणि दुसरा विशेष विशेषणाचा संबंध. दंडी पुरुष या म्हणण्यातून अर्थात हे जे ज्ञान आहे तर या ज्ञानाचा विषय विशेष जो पुरुष तोही आहे, विशेषण जो दंड तोही आहे आणि विशेष पुरुष विशेषण दंड या दोघांचा जो संयोग संबंध तो देखील विषय आहे. म्हणजे जी पण विशिष्ट बुद्धी होते या विशिष्ट बुद्धी 6 संबंध विषया, तर जी पण विशिष्ट बुद्धी होते ती संबंधाला सुद्धा ग्रहण करते. मग इथं सुद्धा दंडी पुरुष या दृष्टांताप्रमाणे रूपी घट रूपवान घट ही सुद्धा विशिष्ट बुद्धी आहे. त्यात एक विशेष्य आहे, एक विशेषण आहे. विशेष्य कोण? घट आहे. विशेषण कोण? रूप आहे. आणि त्या दोघांचा संबंध मग काहीतरी असलाच पाहिजे. संयोग तर होऊ शकत नाही घटाचा आणि रूपाचा, कारण संयोग हा द्रव्याचा असतो. इथं घट जरी द्रव्य असला तरी रूप द्रव्य नाही आहे, तो गुण आहे. म्हणून संयोग तर होऊ शकत नाही आणि म्हणून संबंध सिद्ध होतो कोणता? समवाय. तर या अनुमानाच्या द्वारे समवायाची सिद्धी होत आहे असं बोलतो आहे कोण? पूर्वपक्षी. रूपी घट इति विशिष्ट बुद्धी विशेषण विशेष संबंध विषया. का बरं? विशिष्ट बुद्धित्वात, विशिष्ट बुद्धी असल्यामुळे. दंडी पुरुष इति बुद्धिवत लागला अर्थ. चला पुढे. अर्थयः
रूप वाला घट है, रूपी घट म्हणजे रूप वाला घट है। यह विशिष्ट बुद्धि रूप विशेषण के तथा है कि नहीं, यह विशिष्ट बुद्धि नहीं, कैसा पाचेस पावर का, रूप वाला घट है, लागलं एवढं, रूप वाला घट आहे, हा झाला पक्ष, बरोबर। यह विशिष्ट बुद्धि, इथं अर्धविराम द्या, अलग करा त्याला। यह विशिष्ट बुद्धि रूप विशेषण के तथा घट विशेष्य के संबंध को विषय करे। आता लागलं, ही विशिष्ट बुद्धी संबंधाला विषय करते। यह विशिष्ट बुद्धी थांबलं की मग ती विशिष्ट बुद्धी कुणाला विषय करते, तर रूप विशेषण, त्या बुद्धीमध्ये, त्या ज्ञानामध्ये विशेषण भाग कोण आहे, रूप। तो रूप विशेषण के तथा घट विशेष्य के, विशेष्य कोण आहे, घट, घट विशेष्य के संबंधकू, त्या दोघाच्या संबंधाला विषय करे है। का बरं, विशिष्ट बुद्धी होणे ते विशिष्ट बुद्धी आहे म्हणून। व्याप्ती सांगतायत, लोक विषय म्हणजे लोकांमध्ये जा जा विशिष्ट बुद्धी होवे है, म्हणजे जो जो विशिष्ट बुद्धी होते असते, सा सा ती ती विशिष्ट बुद्धी विशेषण विशेष दोनों के संबंध को अवश्य विषय करे है। विशेषण आणि विशेष दोघाच्या संबंधाला काय करते, अवश्य ग्रहण करते। उदाहरण जैसे दंडी पुरुष, यह विशिष्ट बुद्धी दंडरूप विशेषण के, त्यात विशेषण आहे दंड, विशेष आहे पुरुष, आणि त्या दोघाच्या संबंधाला सुद्धा ग्रहण करते कोण, विशिष्ट बुद्धी। जर त्या दोघाच्या संबंधाला ग्रहण केलं नाही, अर्थात त्या विशिष्ट बुद्धीचा विषय जर संबंध, त्या दोघाचा संबंध होऊ शकला नाही, तर काय होईल, तर विशिष्ट बुद्धीच उत्पन्न होणार नाही, आहे की नाही। समजा आता केवळ दंडाला पाहिलाय, तर दंडी पुरुष ही विशिष्ट बुद्धी उत्पन्न होईल का, नाही। किंवा केवळ पुरुषाला पाहिलं तरी सुद्धा दंडी पुरुष ही विशिष्ट बुद्धी होईल का, नाही होणार। मग दंडी पुरुष ही विशिष्ट बुद्धी केव्हा उत्पन्न होईल, जेव्हा दंड हातात आहे असा पुरुष जेव्हा आपण बघू, त्यावेळेस होईल की दंडी पुरुष दंडवाला पुरुष आहे। अर्थात त्या विशिष्ट बुद्धीचा विषय कोण कोण आहे, विशेष्य पण आहे, विशेषण पण आहे, विशेषण पण आहे। आणि विशेष विशेषणाचा जो भी संबंध असेल, तो संबंध सुद्धा विशिष्ट बुद्धीचा काय असतो, विषय असतो, आहे की नाही। मग विशिष्ट बुद्धी जी असते ती त्या दोघाच्या संबंधाला ग्रहण करणारी असते। त्याप्रमाणे इथं सुद्धा रूपी घट अर्थात रूपवान घट आहे, ही विशिष्ट बुद्धी सुद्धा विशेष विशेषणाच्या संबंधाला काय करते, विषय करते। मग तो संबंध कोणता, तर समवाय संबंध, अर्थात समवाय संबंधाची सिद्धी या अनुमानाने होऊन जाते। आणि कसं काय तुम्ही म्हणता बरं की समवायासाठी कोणतंच प्रमाण नाहीये म्हणून, असं बोलतो आहे कोण, पूर्व पक्ष। जैसे दंडी पुरुष ये विशिष्ट बुद्धि दंड रूप विशेषण के तथा पुरुष रूप विशेष के संयोग संबंध को विषय करे, तैसे त्याप्रमाणे रूपवान घट, यह विशिष्ट बुद्धि भी, ही सुद्धा विशिष्ट बुद्धि आहे, यह विशिष्ट बुद्धि भी ता रूप गुण रूप विशेषण, त्या बुद्धीमध्ये विशेषण कोण आहे, गुण कोणता, रूप। ता रूप गुण रूप मतलब रूप गुणात्मक विशेषण के तथा ता घट रूप विशेष्य के, विशेष झाला कोण, घट, दोघाचा आता संबंध, विशेष्य के समवाय संबंध को ही विषय करे है, दोघाच्या समवाय संबंधाला काय करते, विषय करते। इस प्रकार के अनुमान प्रमाण के विद्यमान हुए, अशा रीतीने अनुमान प्रमाण विद्यमान असता, उपस्थित असता हुए, ता समवाय विषय अनुमान प्रमाण का अभाव कहना असंगत है। त्या समवायाला सिद्ध करण्याकरिता कोणतंच प्रमाण नाही हे म्हणणं बरोबर नाही। अनुमान प्रमाण इथे विद्यमान आहे, अनुमान प्रमाण का अभाव कहना असंगत है, ही झाली शंका पूर्व पक्षाची, बरोबर। आता सिद्धांती समाधान देतात, पूर्व उक्त रीति से ता समवाय के स्वरूप की ही सिद्धि होती नहीं, है की नाही। काल तो विषय होऊन गेलाय, युक्तीने समवायाची काय होत नाही, सिद्धीच होत नाही।
पूर्वोक्त रीति से ता समवाय के स्वरूप की ही सिद्धी होती नाही. यातीस अनुमान करिके, म्हणून या अनुमानाच्या द्वारे ता रूप घटके तादात्म्य संबंध की ही सिद्धी होवे है, ता समवाय की सिद्धी होवे नाही. सिद्धांती म्हणतात की अगोदर वस्तू सिद्ध असावी, आहे की नाही, नंतर प्रमाणाने तिचं ज्ञान वगैरे होऊ शकतं, परंतु समवायाची सिद्धीच होत नाही, आहे की नाही. वंद्यपुत्र अगोदर जगात असावा, नंतर म्हणता येऊ शकतं का हो तुम्ही जाणलं का त्या वंद्यपुत्राला, म्हणे हो, मग कोणत्या प्रमाणाने, मग त्याच्यासाठी प्रमाण देता येणं शक्य आहे. पण वस्तूच नसेल तर त्याविषयी प्रमाण कसं तुम्हाला सांगता येईल, आहे की नाही. तर मग सांगतायत काय की समवायाची सिद्धीच होत नाही, तर या अनुमानाच्या द्वारे समवायरूप संबंधाची प्रतीती येते, हे तुम्हाला कसं म्हणता येईल, अर्थात म्हणता येणार नाही. मग संबंधच नाही असं आम्ही म्हणत नाही. घट आणि घटाचं रूप, आहे की नाही, विशेष घट विशेषण रूप यांचा संबंध नाही असं नाही, आहे, पण तो समवाय नाही. मग कोणता आहे, तादात्म्य संबंध आहे. या अनुमानाच्या द्वारे सिद्धी होते ती कोणत्या संबंधाची, तादात्म्याची सिद्धी होते, समवायाची नाही, असं सिद्धांती सांगतात त्यांना. यातीस अनुमान करके ता रूप घटके तादात्म्य संबंध की ही सिद्धि होवे है, ता समवाय की सिद्धि होवे नहीं. इस प्रकार अशा रीतीने लक्षण प्रमाण दोनों के अनिरूपण हुए, ता समवाय की सिद्धि हो ही सके नहीं. ठीक आहे, अशा रीतीने समवायाची सिद्धीच होत नाही, कारण लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी असा नियम आहे की नाही. तर या ठिकाणी त्या समवायाचं लक्षण देखील संभवत नाही आणि प्रमाण देखील संभवत नाही, आणि म्हणून समवायाची सिद्धीच नाही आहे, अर्थात समवाय आम्हाला मानण्याची गरजच नाही आहे. इस प्रकार लक्षण प्रमाण दोनों के अनिरूपण हुए, ता समवाय की सिद्धि हो ही सके नहीं. लागलं, ता समवाय के असिद्ध हुए, जर सिद्ध होऊ शकला नाही तर असिद्ध हुए, मग ता जाती व्यक्ती का, एक जाती व्यक्ती का तादात्म्य संबंध ही सिद्ध होवे. म्हणून जिथं जिथं नैयायिकांनी काय समवाय संबंध मानलेला आहे त्या सर्व ठिकाणी कोणता संबंध सिद्ध होतो, तादात्म्य संबंध होतो, सिद्ध होतो. जाती व्यक्तीचा सुद्धा नैयायिकांनी कोणता संबंध मानलाय, समवाय. वेदांत मतानुसार जाती व्यक्तीचा कोणता संबंध, तादात्म्य संबंध, बरोबर. मग आता हा जो विषय सुरू झाला होता, कुठून सुरू झाला होता आठवतं, समवायाची चर्चा वगैरे कुठून सुरू झाली होती, ध्यान द्या, 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर सांगितलं होतं की घटत्व आणि घट यांचा समवाय संबंध आहे, जाती व्यक्तीचा. जाती कोण, घटत्व, बरोबर, आणि व्यक्ती कोण, घट. त्या दोघांपैकी एक समष्टी आहे, एक व्यष्टी आहे. समष्टी कोण, जाती, अनेकात राहते, घटत्व जाती. समष्टी झाली कोण, जाती. व्यष्टी झाला कोण, घट. समष्टी आणि व्यष्टीचा संबंध कोणता, तादात्म्य संबंध, बरोबर. याला केलं होतं उदाहरण, दृष्टांत सिद्धांतांनी. आणि काय सांगितलं होतं की ज्याप्रमाणे घटत्व आणि घट यांचा तादात्म्य संबंध आहे, समष्टी जो घटत्व जाती, व्यष्टी जो घट यांचा जसा तादात्म्य संबंध आहे, त्याप्रमाणे काय समष्टी सूक्ष्म शरीर आणि व्यष्टी सूक्ष्म शरीर यांचा देखील काय आहे, तादात्म्य संबंध आहे, अभेद संबंध आहे. मग जीव त्या हिरण्यगर्भ रूप समष्टी लिंग शरीराभिमानी देवतेची जेव्हा उपासना करतो, तेव्हा समष्टी लिंग शरीराचा आणि व्यष्टी लिंग शरीराचा सुद्धा अभेद होऊन जातो, तादात्म्य. त्याचप्रमाणे समष्टी लिंग शरीराभिमानी जो हिरण्यगर्भ आणि व्यष्टी लिंग शरीराभिमानी जो तेजस यांचं सुद्धा तादात्म्य होऊन जातं उपासनेने. हा विषय चालू होता आणि हे सांगण्याकरिता दृष्टांत दिला होता. कसं काय समष्टीचं आणि व्यष्टीचं तादात्म्य होईल, तर ज्याप्रमाणे घटत्व आणि घट यांचं तादात्म्य आहे, तादात्म्य संबंध आहे, तादात्म्य आहे, त्याप्रमाणे. मग त्यावर पूर्वपक्षी म्हणला होता, अहो तुम्ही
जो दृष्टांत दिलाय घटत्व आणि घट व्यक्तीचा, आणि त्यांचा संबंध तुम्ही सांगितला तादात्म्य, पण त्यांचा तादात्म्य संबंध कुठं आहे? समवाय संबंध आहे. नाही एक तर त्या ठिकाणी समवाय मानतात. मग तिथं सांगितलं गेलं समवाय, कोण समवाय? आम्ही वेदांती समवाय मानत नाही, कारण लक्षण आणि प्रमाणाद्वारे वस्तूची सिद्धी होत असते, केवळ प्रतिज्ञा करून वस्तूची सिद्धी होत नसते. आणि म्हणून त्या समवायाचा संबंध, समवायाचं लक्षणही बनत नाही आणि त्याकरिता प्रमाणही नाही, आणि म्हणून समवाय आम्ही मानत नाही. एवढंही करून जर जबरदस्ती मानलाच तर श्रुतीला विरोध. त्याचप्रमाणे युक्तीने विचार केला तरी समवायाची सिद्धी होत नाही. अर्थात घटत्व रूप जाती, घटत्वात्मक जाती आणि घट व्यक्ती यांचा समवाय संबंध नाही. मग आहे कोणता? तादात्म्य संबंध. तादात्म्य संबंध सिद्ध झाला तर त्याला दृष्टांत करून सांगता आलं काय, की समष्टी लिंग शरीराचा आणि व्यष्टी लिंग शरीराचं सुद्धा काय होतं? तादात्म्य संबंध. कळलं? चला मग इस प्रकार लक्षण प्रमाण दोनों के अनिरूपण हुए ता समवाय की सिद्धि हुई सके नहीं. लागलं? ता समवाय के असिद्ध हुए, समवायच असिद्ध झाला तर ता जाती व्यक्ती का तादात्म्य संबंधही सिद्ध होवे. कोणता संबंध? मग तादात्म्य. याते म्हणून ता जाती व्यक्ती के तादात्म्य दृष्टांत करिके, है की नाही? जाती घटत्व जाती, व्यक्ती घट, आणि त्यांचा संबंध तादात्म्य, आणि त्याला केलं होतं दृष्टांत. याते ता जाती व्यक्ती के तादात्म्य दृष्टांत करिके ता समष्टि व्यष्टि सूक्ष्म शरीरों का तादात्म्य संभव्य है. म्हणून समष्टी लिंग शरीराचं आणि व्यष्टी सूक्ष्म शरीराचं काय तादात्म्य संभवतं. ता समष्टी व्यष्टी सूक्ष्म शरीरों का तादात्म्य संभव्य है. लागलं एवढं? हे झाले इथं. ह्या काही एक नाही आहे. आता इथपर्यंत हा विषय पूर्ण झाला. आता नैयायिक समवाय मानतात की नाही जाती व्यक्ती आदीचा, तर त्यांच्यात सुद्धा अनेक मत आहेत. काय काय कसं आहे सांगतात. ह्या काही एक नैयायिक ता समवायकू अतींद्रिय मान्य आहे. पुष्कळ असे नैयायिक, कारण नैयायिक सुद्धा एक नाही आहे, अनेक आहेत. मोठमोठे आचार्य, त्यांचे ग्रंथ पण अनेक आहेत. मग काही ग्रंथकार नैयायिकांचे काय म्हणतात की समवाय कसा आहे? अतींद्रिय आहे, म्हणजे इंद्रियाच्या द्वारे त्याचं प्रत्यक्ष होत नाही. कई एक नैयायिक ता समवाय को अतींद्रिय मान्य है, और कई एक नैयायिक, काही नैयायिक लोक तर नैयायिक ता समवाय को प्रत्यक्ष मान्य है. बघा आता विरुद्ध झालं की नाही. कोणी म्हणतात अतींद्रिय आहे, अतींद्रिय मानलं म्हणजे इंद्रियाने प्रत्यक्ष होत नाही, आणि काही तर काय म्हणतात नाही नाही इंद्रियाने त्याचं काय होतं? प्रत्यक्ष होतं. और कई एक नैयायिकता समवाय को प्रत्यक्ष मान्य है. तथा त्याचप्रमाणे कई एक नैयायिक, पुष्कळ असे नैयायिक काय बरं ता समवाय को एक मान्य है. नित्य संबंध आहे की नाही? काय लक्षण? नित्य संबंध समवायस्तु एक. समवायाला एक म्हटलेलं आहे. कळलं की नाही? कई एक नैयायिकता समवाय को एक मान्य है, और कई एक नैयायिकता समवाय को नाना मान्य है. अनेक समवाय असं म्हणतात. ते सर्व नैयायिकों के मत न्याय प्रकाश के चतुर्थ परिच्छेद विषय समवाय निरूपण विषय विस्तार ते निरूपण करे है. विस्तार पूर्वक आम्ही सर्वांचं निरूपण केलेलं आहे की नाही? याचा अर्थ ग्रंथकाराचा अभिप्राय आहे की जरूर तुम्ही न्याय प्रकार ग्रंथ अध्ययन केलाच पाहिजे. ठीक आहे. समवाय निरूपण विषय विस्तार ते निरूपण करे है. जिसको जानने की इच्छा होवे तिसने तासे जानी लेने. लागलं? जिसको जिज्ञासा होवे सो वादेखी लेवे. लागलं? आता यावर पुन्हा शंका. पूर्व आपने समष्टि सूक्ष्म शरीर का तथा व्यष्टि सूक्ष्म शरीर का तादात्म्य वर्णन कर्या सो संभावता नाही. कोण म्हणतायत? पूर्व पक्षी शंका करतोय. कुणावर? सिद्धांत मतावर. काय म्हणतायत? हे सिद्धांत्यांनो तुम्ही माग सांगितलं म्हणे काय की समष्टि सूक्ष्म शरीराचं आणि व्यष्टि सूक्ष्म शरीराचं काय होतं? तादात्म्य वर्णन केलं आहे, परंतु त्या दोघांचं तादात्म्य होऊ शकत नाही. का बरं सांगतोय तो पूर्व पक्षी. शंका. पूर्व आपने समष्टि सूक्ष्म शरीर का तथा व्यष्टि सूक्ष्म शरीर का तादात्म्य वर्णन कर्या सो संभवता नहीं. काहे ते? का बरं? कार्य का अपने उपादान कारण विषय तादात्म्य होवे असा नियम आहे.
तादात्म्य कुणाचं कुणाबरोबर? कार्याचं आपल्या उपादान कारणाबरोबर तादात्म्य. केवळ कार्याचं कारणाबरोबर तादात्म्य नाही. कारण अनेक असतात, त्या अनेक कारणापैकी जे उपादान कारण आहे त्याच्याबरोबरच कार्याचं काय असतं? तादात्म्य असतं. घटाचं तादात्म्य मातीबरोबर का दंडाबरोबर? मातीबरोबरच असणार, दंडाबरोबर नाही, कुलाला बरोबर नाही. काय ते कार्य का अपने उपादान कारण विषय तादात्म्य होवे. जैसे उदाहरण पटरूप कार्य का. पटरूप कार्य का म्हणजे पटात्मक कार्याचं. पटरूप म्हणजे पटाचं रूप असं नाही, पटात्मक कार्य असा अर्थ आहे. जसे पटरूप कार्य का अपने तंतुरूप उपादान कारण विषय. तंतुरूप म्हणजे तंत्वात्मक उपादान कारणामध्ये तंतुरूप उपादान कारण विषय तादात्म्य. म्हणजे काय बरं? कार्य असा जो पट त्याचं तादात्म्य कुणाबरोबर? तंतू बरोबर आहे की नाही? हा, अर्थात तंतूला सोडून पट राहू शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे की नाही? घटाचं तादात्म्य माती बरोबर, याचा अर्थ मातीला सोडून घट राहू शकत नाही असा अर्थ. और ता व्यष्टि सूक्ष्म शरीर का सो समष्टि शरीर सूक्ष्म शरीर उपादान नहीं है की नाही? तर पूर्व पक्षी शंका करतोय की व्यष्टि सूक्ष्म शरीराचं तादात्म्य सांगितलं म्हणे तुम्ही, कुठं? समष्टि सूक्ष्म शरीराबरोबर. पण होऊ शकत नाही. का बरं? की त्यांच्यामध्ये व्यष्टि सूक्ष्म शरीराचं उपादान कारण जर समष्टि सूक्ष्म शरीर असतं तर व्यष्टि सूक्ष्म शरीराचं तादात्म्य झालं असतं कुणाबरोबर? समष्टि सूक्ष्म शरीराबरोबर. पण बोलत चला, पण व्यष्टि सूक्ष्म शरीराचं उपादान कारण समष्टि सूक्ष्म शरीर नाही. म्हणून व्यष्टि सूक्ष्म शरीराचं उपादान कारण तादात्म्य समष्टि सूक्ष्म शरीराबरोबर होऊ शकत नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. लक्षात आलं की नाही? आता उलटा प्रश्न. व्यष्टि सूक्ष्म शरीराचं तादात्म्य सूक्ष्म शरीर समष्टि सूक्ष्म शरीराबरोबर का मानत नाही पूर्व पक्षी? समष्टि व्यष्टि सूक्ष्म शरीराचं उपादान कारण नाही. कोण? समष्टि सूक्ष्म शरीर. जर उपादान कारण असतं तर तादात्म्य मानलं असतं, आहे की नाही? जसं कार्याचं घटाचं उपादान कारण कोण? माती. म्हणून माती बरोबर त्याचं तादात्म्य आहे. कारण नियम काय? कार्याचं तादात्म्य कुणाबरोबर असतं? उपादान कारणाबरोबर असतं. आणि इथं तर व्यष्टि शरीराचं उपादान कारण समष्टि सूक्ष्म शरीर नाही आहे, आणि म्हणून दोघांचं तादात्म्य होऊ शकत नाही. कोण म्हणतो? जैसे पटरूप कार्य का अपने तंतुरूप उपादान कारण विषय तादात्म्य होवे. सापडली की वड? और खालून चौथी वड 104 वर. और ता व्यष्टि सूक्ष्म शरीर का व्यष्टि सूक्ष्म शरीराचं सो समष्टि सूक्ष्म शरीर उपादान नहीं है, किंतु मग पूर्वोक्त रीती से आकाशाधिक पंच सूक्ष्म भूतही उपादान आहे. कुणाचं? व्यष्टि सूक्ष्म शरीराचं उपादान कारण कोण? आकाशाधिक अपंचीकृत पंचमहाभूत उपादान कारण आहे. आणि म्हणून व्यष्टि सूक्ष्म शरीराचं तादात्म्य झालंच तर कुणाबरोबर होऊ शकतं? आकाशादी अपंचीकृत पंचमहाभूताबरोबर होऊ शकतं. कुणाबरोबर होऊ शकत नाही? समष्टि सूक्ष्म शरीराबरोबर होऊ शकत नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. चला, किंतु पूर्वोक्त रीती से आकाशाधिक पंच सूक्ष्म भूत ही उपादान है याते. म्हणून समष्टि व्यष्टि सूक्ष्म शरीरों का तादात्म्य वर्णन करना असंगत है. म्हणून एकंदरीत समष्टि सूक्ष्म शरीराचा बरोबर व्यष्टि सूक्ष्म शरीराचं तादात्म्य आहे असं वर्णन करणं असंगत आहे. समाधान ही झाली पूर्व पक्षाची आतापर्यंत शंका. आता काय देता? समाधान. उत्तर, जे अपंचीकृत सूक्ष्मभूत ता व्यष्टि सूक्ष्म शरीर के उपादान है, ते सूक्ष्म पंचभूत ता समष्टि सूक्ष्म शरीर के अंतर्गत है. आता पहा, तादात्म्य सिद्ध करून दाखवतात सिद्धांती. त्याच्याच नियमाला घेऊन. कोणता नियम? कार्याचं तादात्म्य आपल्या उपादान कारणाबरोबर असतं. ह्याच नियमाला घेऊन
व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य समष्टी सूक्ष्म शरीराबरोबर संभवतं हे सिद्ध करून देतात कोण? सिद्धांती. कसं काय तर पहा, तर व्यष्टी सूक्ष्म शरीराचं उपादान कारण कोण? अपंचीकृत आकाशाधिक पंचमहाभूत, बरोबर. आणि समष्टी सूक्ष्म शरीराचा स्वरूप काय? समष्टी सूक्ष्म शरीराचं स्वरूप काय? की अपंचीकृत पंचमहाभूता सहित सर्व जीवांचं सूक्ष्म शरीर, समष्टी सूक्ष्म शरीर, सर्व सूक्ष्म शरीर हे काय आहे? समष्टी सूक्ष्म शरीराचं स्वरूप आहे, बरोबर. अर्थात समष्टी सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत बोला अपंचीकृत पंचमहाभूत आले की नाही? आहे की नाही? आणि पूर्व पक्षी व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य अपंचीकृत पंचमहाभूताबरोबर मानायला तयार आहे की नाही? आहे. का? की तिथं त्याला व्यष्टी सूक्ष्म शरीराचं उपादान कारण अपंचीकृत पंचमहाभूत दिसतात, म्हणून तादात्म्य तो मानायला तयार आहे. मग त्याला म्हणायचं, अरे बाळा, ज्या अपंचीकृत पंचमहाभूताबरोबर तू त्या व्यष्टी शरीराचं तादात्म्य मानतो आहे ना, तर असे जे ते अपंचीकृत पंचमहाभूत तेच समष्टी सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत आहे. मग त्या अपंचीकृत पंचमहाभूताबरोबर व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य मानणं अर्थातच त्या व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य समष्टी सूक्ष्म शरीराबरोबर मानणं आहे. अर्थात व्यष्टी सूक्ष्म शरीराचं आणि समष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य सिद्ध झालं. कळलं? आणि म्हणून जो कोणी उपासना करतो, हिरण्यगर्भाची उपासना करतो, समष्टी सूक्ष्म शरीराभिमानी देवता हिरण्यगर्भ त्याची उपासना करतो, तर उपासना करून मग त्याच्या त्या व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य होऊन जातं. कुणाबरोबर? समष्टी सूक्ष्म शरीराबरोबर, बरोबर. तसंच व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानी जो तेजस त्याचं तादात्म्य होऊन जातं. कुठं? हिरण्यगर्भाबरोबर, जो की समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमानी आहे. कळलं? चला आता काय हो राहिलं? उपासना प्रकरण गेलं ना, उपनिषदामध्ये वगैरे वगैरे, त्याला खूप पूरक आहे की तिथं उपासना सांगितली आहे, हिरण्यगर्भाची उपासना. तर उपासनेने कसं काय त्या हिरण्यगर्भ स्वरूपाची प्राप्ती होईल उपासकाला? तर या रीतीने प्राप्ती होईल. म्हणून ग्रंथ एकमेकाला कसे असतात? पूरक असतात, आहे की नाही? पण हे पूरक आहे तेव्हाच कळतं जेव्हा रोज पाठाला यावं लागतं त्याला. 8 दिवस एकदा आल्यावर नाही जमत. आणि रोज पाठ देण्यासाठी काय करावं लागतं? पुरणपोळ्या कमी खायला लागतात. चला, समाधान सापडलं का? समाधान बघा 104 वर खालून दुसरी वर समाधान. जे अपंचीकृत सूक्ष्मभूत सापडलं ता व्यष्टी सूक्ष्म शरीर की उपादान आहे, बरोबर. सरळ आहे ना आता. तेही सूक्ष्म पंचभूत, ते जे असणारे अपंचीकृत पंचमहाभूत सूक्ष्म पंचभूत ता समष्टी सूक्ष्म शरीर के अंतर्गत है. सापडलं? याते म्हणून ता समष्टी सूक्ष्म शरीर विषय ता व्यष्टी सूक्ष्म शरीर का उपादानपणा संभव्य है. म्हणून त्या सूक्ष्म समष्टी सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी उपादानपणा आहे. कुणाचा? व्यष्टी सूक्ष्म शरीराचा. अर्थात व्यष्टी सूक्ष्म शरीराचं उपादान कारण कोण? समष्टी सूक्ष्म शरीर, बरोबर. आणि कार्याचा उपादान कारणाबरोबर काय असतं? आणि म्हणून व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य समष्टी सूक्ष्म शरीराबरोबर आहे. याते ता समष्टी सूक्ष्म शरीर विषय ता व्यष्टी सूक्ष्म शरीर का उपादानपणा संभव है. लागलं पुढे. ता उपादान उपादेय भाव के संभव हुए. अशा रीतीने आता दोघांचा उपादान उपादेय भाव संभव झाला, सिद्ध झाला, बरोबर. ता उपादान उपादेय भाव के संभव हुए. तीन दोनों का तादात्म्य भी संभव है. तीन दोनों का कौन? दोन. व्यष्टि सूक्ष्म शरीर समष्टि सूक्ष्म शरीर दोनों का तादात्म्य भी संभव है इति. अब ता उक्त सूक्ष्म शरीर को, ये झाला इथपर्यंत विषय पूर्ण झाला.
आता त्या सूक्ष्म शरीराच्या बाबतीत ती चर्चा चालू आहे, म्हणून त्या अनुषंगाने आता ते जे सूक्ष्म शरीर आहे ते अष्टपुरीने युक्त आहे आणि म्हणून त्याच्या 8 पुरी कोणत्या हे आता सांगायला सुरुवात करतात ग्रंथकार. अब ताउक्त सूक्ष्म शरीर को पूर्यष्टक रूप करके वर्णन करे है. कसं आहे ते सूक्ष्म शरीर? पूर्यष्टक रूप आहे. काय काय? पूर्यष्टक रूप आहे, है की नाही? अष्टपुरीत्मक आहे की नाही? अष्टपुरात्मक आहे. पूर्यष्टक रूप करके वर्णन करे है. तहा स्वपूर्वोक्त सूक्ष्म शरीर ही सापडलं. अविद्या, काम, कर्म इन तीनों करके युक्त हुआ. या तीन युक्त आहे ते सूक्ष्म शरीर. कौन कौन? अविद्या, काम, कर्म. इन तीनों करके युक्त हुआ पूर्यष्टक इस नाम करके कहा जा रहा है. म्हणून त्याला काय म्हणायचं? पूर्यष्टक. मग त्या 8 पुरी कोण कोण आहे सांगतात. त्या 8 पुरी सांगण्यातून हे सिद्ध होणार की अविद्या, काम, कर्म हे सुद्धा धर्म कुणाचे? सूक्ष्म शरीराचे आहे, आत्म्याचे नाही. असं. तहा अष्टपुरियों के समूह का नाम पूर्यष्टक है. अष्टपुरींचा जो समूह त्याला काय म्हणतात? पूर्यष्टक है. ते अष्टपुरीय है. त्या 8 पुरी कोणत्या आहेत तो सांगतात. पंच ज्ञानेंद्रिय ही एक पुरी झाली. पुरी म्हणजे काय? नगर, राहण्याचं ठिकाण. ठीक आहे ना? त्या 8 पुरी मध्ये राहतं ते सूक्ष्म शरीर. अर्थात ते 8 पुरी सोडून राहत नाही. कोण? तर पंच ज्ञानेंद्रिय एक, पंच कर्मेंद्रिय ही दुसरी पुरी, चतुष्टय अंतकरण, अंतकरण चतुष्टय ही तिसरी पुरी. अंतकरण चतुष्टय म्हणजे कोण? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. पंच प्राण ही एक पुरी आहे. पंच सूक्ष्म भूत ही एक पुरी आहे. बरोबर? किती झाल्या? 5. पुन्हा अविद्या, काम आणि कर्म किती झाल्या? 8. तहा इंद्रिय. आता या 8 पैकी विवेचन करायचं आहे म्हणे, पण 8चं विवेचन कशा कशाचं करणार मी? तर काहींचं विवेचन मागं केलेलं आहे, त्याचं करायची गरज नाही. काहींचं करणं बाकी आहे, त्याचंच विवेचन करू सांगतायत. तहा ता म्हणजे 8 पुरीमध्ये इंद्रिय, अंतःकरण, प्राण, पंचभूत इनो का तो पूर्व निरूपण करी आये है. एवढ्यांचं निरूपण मागं केलं. इंद्रिय म्हणजे कोण? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय म्हणजे 2 पुरी झाल्या. अंतःकरण म्हणण्यातून तिसरी पुरी, तिचंही विवेचन झालेलं आहे. प्राण म्हणण्यातून 4थी पुरी, तिचंही विवेचन झालं. आणि पंचभूत म्हणण्यातून 5वी पुरी, तिचंही विवेचन पूर्वी केलेलं आहे. पंचभूत इनो का तो पूर्व निरूपण करी आय है. लागलं याते. म्हणून अब अविद्या, काम, कर्म इन तीनों का निरूपण करे है. म्हणून आता तिघाचं निरूपण करायचं आहे. कुणाकुणाचं? अविद्या, काम आणि कर्म याचं निरूपण करणं बाकी आहे. म्हणून ते निरूपण आता करतात ग्रंथकार. यहाँ अविद्या शब्द करिके कार्य अविद्या का ग्रहण करणे. अविद्या शब्दाने कशाचं ग्रहण करायचं? कार्य अविद्या घ्यायची. कळलं? अविद्याचे 2 प्रकार आहे, कारण अविद्या, कार्य अविद्या. आता कार्य अविद्या कोणती, कारण अविद्या कोणती सांगतायत. परंतु इथं 8 पुरीमध्ये जी अविद्या आहे ती कोणती घ्यायची? कार्य अविद्या. ह्या अविद्या शब्द करिके म्हणजे अविद्या शब्दाने कार्य अविद्या ग्रहण करणे. तहा आता कार्य अविद्येचं स्वरूप सांगतात. तहा अन्य विषय अन्य बुद्धी का नाम कार्य अविद्या है. ठीक आहे? अन्याच्या ठिकाणी अन्य बुद्धी होणं याला काय म्हणायचं? कार्य अविद्या. अगला अर्थ अन्य विषय अन्य बुद्धि का नाम कार्य अविद्या है. लागलं? सा कार्य अविद्या भी 4 प्रकार की होवे है. ती कार्य अविद्या देखील किती प्रकारची आहे? 4 प्रकारची आहे. म्हणजे कोण कोण सांगतायत? अनित्य विषय नित्यत्व बुद्धी नंबर 1. कार्य अविद्येच्या 4 पैकी पहिली झाली. अनित्य विषय म्हणजे अनित्याच्या ठिकाणी, अनित्य वस्तूंच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी पहिली कार्य अविद्या. कार्य अविद्या म्हणजे काय? थोडक्यात अध्यास, भ्रम. ठीक आहे की नाही? अन्याच्या ठिकाणी अन्य बुद्धी म्हणजेच अध्यास ना. अन्य रज्जू, त्या ठिकाणी सर्पबुद्धी, अध्यास आहे, ती कार्य अविद्या. ठीक आहे? तसं इथं ती अविद्या कार्य अविद्या 4 प्रकारची. पहिली अनित्य वस्तूच्या ठिकाणी नित्य बुद्धी, उदाहरण दिलं जाणार प्रत्येकाचं. दुसरी पाहता
अशुची विषय शुचित्व बुद्धी. अशुची म्हणजे अपवित्र वस्तूंच्या ठिकाणी पवित्रत्व बुद्धी, ही दुसरी कार्यविद्या. असुख विषय सुख बुद्धी, जो पदार्थ सुखरूप नाही दुःखरूपच आहे त्याच्या ठिकाणी सुखरूपतेची बुद्धी, ही तिसरी कार्यविद्या. आणि शेवटची अनात्म विषय आत्मबुद्धी. ही वस्तू कशी अनात्मा पण तिला समजतो आत्मा, ही एक कार्यविद्या. तहा कर्म उपासना का फल रूप होणे ते लागलं. तहा कर्म उपासना का फल रूप होणे ते अनित्य ऐसे जे स्वर्ग ब्रह्मलोकादिक है. तीनों विषय जा नित्यत्व बुद्धी है सा प्रथम अविद्या कही जावे है. त्या चारीचं उदाहरण, त्यात पहिलीचं उदाहरण, पहिली कोणती होती? अनित्याच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी. आता पहा, समजा स्वर्ग प्राप्त झाला किंवा एखादा ब्रह्मलोक वगैरे प्राप्त झाला, तो लोक नित्य का अनित्य? अनित्य आहे. का बरं अनित्य आहे स्वर्गलोक? ते झालं, पण स्वर्गलोक अनित्य का आहे? कारण तो कर्म उपासनेने प्राप्त झालेला आहे. अर्थात कर्म उपासनेचं फल आहे तो, है की नाही? आणि कर्माने जे जे प्राप्त होतं, उपासनेने जे जे प्राप्त होतं, कर्म उपासनेने अर्थात कर्माधिकानी ज्याची प्राप्ती होते ती कशी असते? अनित्यच असतं. कर्माने नित्य वस्तूची प्राप्ती होत नाही. यत् कृतकम तत् अनित्यम. जे जे कृतक आहे म्हणजे क्रियेच्या द्वारे प्राप्त होणार आहे, कर्माने प्राप्त होणार आहे, ते कसं असतं? अनित्यच असतं. स्वर्ग हा कर्माने प्राप्त होतो. तुम्ही यज्ञ यागादी कर्म केले इथं, तशा प्रकारची उपासना वगैरे केली तर प्राप्त होतो कोण? स्वर्ग ब्रह्मलोक वगैरे. म्हणून ते कसे आहे? अनित्य आहे. पण अनित्य असून सुद्धा त्याला समजणं काय? नित्य. ही पहिली कार्यविद्या. अनित्याच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी. लक्षात आलं? तहा कर्म उपासना का फलरूप होणे ते. कर्म उपासनेचं फल स्वरूप असल्यामुळे कोण? स्वर्गाधिक. हा होणे ते अनित्य ऐसे जे स्वर्ग ब्रह्मलोकाधिक है. तीनों विषय म्हणजे त्या स्वर्गाधिकांच्या ठिकाणी, स्वर्गाधिकामध्ये, स्वर्गाधिकाच्या बाबतीत जा म्हणजे जो नित्यत्व बुद्धी है सा प्रथम अविद्या कही जावी. ती कोणती अविद्या? पहिली कार्यविद्या. अनित्याच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी. ठीक आहे. आता दुसरी कोणती होती मग? शुचित्व बुद्धी. याच्याविषयी सांगतात. और मलमूत्रादि को करके पूर्व आहे ना तिथं पाहिजे पूर्ण. आता पहा. और मलमूत्रादि को करके पूर्ण होने ते अशुचि ऐसा जो अपना शरीर है तथा स्त्री पुत्रादिकों का शरीर है. सापडलं की नाही? तीन शरीरों विषय जा म्हणजे जो शुचित्व बुद्धी है सा दुसरी अविद्या कही जावे. ही दुसरी अविद्या है की नाही? दुसरी अविद्या कोणती? अशुची म्हणजे अपवित्र वस्तूच्या ठिकाणी पवित्रत्व बुद्धी. बरोबर आहे की नाही? हे आपलं शरीर पवित्र आहे का अपवित्र आहे? अपवित्र आहे. हे शरीर अपवित्र का आहे? हा मलमूत्रादिकाने भरलेला आहे म्हणून ते कसं आहे? अपवित्रच आहे की नाही? समजा तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये आहे की नाही अपवित्र वस्तू मलमूत्राधिक भरले आहे की नाही, आणि तिला वरून शिवून घेतलं, पॅक केलं, बरोबर? हा आणखीन एक वरून तिला कव्हर लावलं आहे की नाही, आणि म्हणजे आता साबणीने धुवून काढल्यानंतर त्या पिशवीला वरून तिच्यावर गोमूत्र शिडकलं म्हणजे आता ही पवित्र झाली का पवित्र? होऊ शकते का पवित्र? का बरं होऊ शकत नाही पवित्र? तिच्यामध्ये सारं काय भरलेलं आहे? अपवित्र आहे. तसं हा सुद्धा एक, ही सुद्धा काय एक पिशवी झोलाच आहे शरीर. याच्यात काय भरलेलं आहे? मलमूत्र, रक्त, रेत वगैरे साऱ्या अपवित्र वस्तू भरलेल्या आहेत, नाही की नाही? आणि तरी सुद्धा मनुष्य म्हणतो आता मी शुद्ध झालो, पवित्र झालो, स्नान केलं, आहे की नाही? पवित्र होऊ शकतं का? नाही आहे. अपवित्र वस्तू आहे शरीर, कधीच पवित्र होऊ शकत नाही. जगातल्या साऱ्या प्रकारच्या साबणे आणल्या आणि धुतलं तरी सुद्धा हे पवित्र होणार नाही आहे. कोण? शरीर अपवित्र आहे. तरी सुद्धा त्याला पवित्र मानणं म्हणजे काय? अविद्या आहे, कार्यविद्या. नाही कळलं? काय कळलं नाही?
कळलं ना? अवघडच आहे हो, मनात जा की कळलं म्हणून. कळलं का? हो, काय कळलं सांगा. अपवित्र शरीर आहे. नाही, अपवित्र शरीर आहे असं म्हटलं ना. हा, असं म्हण. अवघडच आहे की नाही. जर कळलं नाही म्हणावं काय नाही कळलं, कळलं म्हणावं का काय कळलं, तरी कोणी अडचणच आहे. म्हणून मधलंच करायचं. कळलं? चला. और मलमूत्रादि को करके पूर्ण होणे ते अशुची. अशुची शब्दाचा अर्थ होतो अपवित्र. ऐसा जो आपला शरीर है, लागलं म्हणून या शरीराचा लय गर्व धरू नका. ही एक पिशवी आहे की नाही? हे साधन आहे, ही साध्य नाही आहे, हे अंतिम ध्येय नाही आहे. म्हणून त्याला लय चांगलं चांगलं खाऊ पिऊ घातलं पाहिजे असा काही आग्रह धरायचा नाही. फक्त ते जिवंत राहिलं पाहिजे एवढंच. म्हणून लय पावडर लावत बसायचं नाही, लय काजळ लावायचं नाही, लय अत्तर फित्तर केमिकल लावायचे नाही शरीराला. कळलं की नाही? लय मोह धरायचं नाही. आता माझी केस आहे, मी कसं काय कापून कसं काय मुंडन करू. हा, फक्त साधन आहे. कळलं की नाही? साधनाचा साधन म्हणूनच उपयोग झाला पाहिजे. साधनाला जर साध्य म्हणलं तर तिथंच तुमची फसगत झाली मग. कळलं? चला. आणि किती जरी त्याला सांभाळलं ना, ती एक दिवस तुम्हाला सोडणार आहे की नाही? तुम्ही जरी म्हणले नाही नाही मला नाही सोडायची इच्छा शरीर, तरी ते सोडून जाणार आहे की नाही? आतापर्यंत असं कोणी झालंय एखादं उदाहरण जगात की ज्याला शरीराविषयी खूप प्रेम आहे त्यांनी कधी सोडलंच नाही? असं होत नाही. चिरंजीव जे आहेत ना 7, त्यांना सुद्धा काय कल्प संपल्यानंतर कल्पापर्यंत त्यांचे चिरंजीव पद असतात. नाही, एकदा हा पूर्ण कल्प झाला त्याच्यानंतर त्यांचे शरीर सुद्धा राहत नाही. असा त्या चिरंजीव शब्दाचा अर्थ आहे. म्हणून समजू नका काही की या शरीराने चिरंजीव होता येतो म्हणून प्रयत्न करतो म्हणून काही नाहीये. चला, आता चांगलं दिसत आहे. 25-30 वर्षांनी दात बीत पडल्यावर असं असायचे डोळे झाल्यावर पाहिजे मग तर तुमचे नातू वगैरे तुम्हाला फोटो दाखवणार, बाबा तुमचा लहानपणाचा फोटो असा होतो का, कळलं की नाही? काय या शरीरात काय दम आहे का? चला. पण बघा ना, मला किती लोक त्या शरीरासाठी काय काय करतात, त्याच्यासाठी संग्रह किती करतात. एकटा जीव पण भले मोठे कपडे करतात, वस्तू पैसे अमुक तमुक काही पण आहे की नाही संग्रह करत राहतो आहे की नाही. चला जाऊ द्या. मलमूत्र करके पूर्ण होने ते अशुची ऐसा जो अपना शरीर है तथा स्त्री पुत्रादिको का शरीर. जाऊ द्या, आपल्या शरीराविषयी तर असतच माणसाला अभिमान, पण पुष्कळ लोक असे आहे काय आपले संबंधी शरीर, स्त्रीचं, पुत्राचं, नातवाचं, मित्राचं, जसं असं वाटतं की सोनंच आहे. हा ना, बघा तुम्ही ते आजा आजी त्या नातवाला आहे ना, त्या खाऊन खाण्याचा प्रयत्न करतात. त्याला त्यांच्यावर नको मध्ये तोंड रोटी त्यांचं, कारण त्याला ते कसं टोचत राहतात. हे म्हणतात नाही एक पप्पी घेऊनच दे. चला बोले अवघडे. तथा स्त्री पुत्रादिको का शरीर है, 3 शरीरों विषय जा शुचित्व बुद्धी है सा दुसरी अविद्या काही जावी आहे. लागला अर्थ? चला पुढे. आता पुढे. और पीडा रूप दुख विषय जा सुख बुद्धी है तथा ता दुख के साधन ब्रह्म हत्या सुरापान आदि को विषय जा सुख साधन बुद्धी है सा तिसरी अविद्या कही जावी है. तिसरी अविद्या कोणती होती? सुख विषय सुख बुद्धी. असुख आहे, सुख नाही येते, त्याच्या वेळी सुखाची बुद्धी, त्याला काय म्हणायचं? तिसरी कार्यविद्या. कुठं कुठं? पीडारूप दुःख विषय आहे की नाही? हा, तर पीडा म्हणजे तकलीफ होते आहे, पीडा होतो, त्रास होतो आहे, तरी सुद्धा त्याच्याविषयी काय होते? सुखबुद्धी होते. कळलं की नाही? व्यसन करताना व्यसनी लोकांना बघा तुम्ही किती त्रास होतो, तरी सुद्धा ते करतातच, कारण त्याच्याविषयी काय झालेली आहे? सुखबुद्धी झालेली आहे. कळलं की नाही? हा. और पीडारूप दुख विषय जा सुख बुद्धि है तथा ता दुख के साधन कोण? ब्रह्म हत्या, दुःखाचं साधन आहे ना, नरकाचं साधन आहे. पुन्हा सुरापान, दारू पिणं आदि को विषय जा सुख साधन बुद्धी, त्याला सुखाचं साधन समजणं, ही तिसरी कार्य विद्या. बरोबर आहे की नाही? सा तिसरी विद्या कही जावे है. और अनात्म रूप देह इंद्रियादि को विषय जा
अहम इस प्रकार की आत्मबुद्धी है सा चतुर्थी विद्या कही जावी आहे. चौथी कार्य विद्या कोणती? अनात्म्याच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी. तर अनात्म रूप जो देह इंद्रियाधिक आहे त्यांच्या ठिकाणी जो अहम मी अशा प्रकारची आत्मबुद्धी सा चतुर्थ विद्या कही जावी. ही कोणती विद्या झाली? चतुर्थ विद्या कही जावे. और य वस्तू आता ही झाली अविद्या. अष्टपुरीमध्ये अविद्या आली होती, त्याचं विवेचन झालं. या कार्य विद्याला घ्यायचं अष्टपुरीच्या अंतर्गत. ठीक आहे. अष्टपुरीमध्ये पुढचा भाग कोण आहे? काम. काम आणि कर्म याचं विवेचन. और यह वस्तु हमारे को प्राप्त होवे या प्रकार की जो अंतकरण की वृत्ति विशेष है ताका नाम राग है. ता राग का ही नाम काम है. सापडलं बघा. यह वस्तु हमारे को प्राप्त होवे, ही वस्तू आता मला प्राप्त व्हावी आहे की नाही. या प्रकारची जी अंतकरणाची वृत्ती विशेष तिला म्हणायचं काय? राग. रागालाच काय म्हणायचं? काम. माणसाने हमेशा निरपेक्ष असावं. कुणाकडून कशाची अपेक्षा करू नये. पैशाची नाही, मानाची नाही, सन्मानाची नाही, किंवा आपली कोणी सेवा करावी ही सुद्धा कधीच कोणाकडून काय करायची नाही, अपेक्षा ठेवायची नाही. असा जो निरपेक्ष राहणारा व्यक्ती आहे तो सुखात राहतो. आणि ज्याने अपेक्षा ठेवली आणि ती अपेक्षा पूर्ण झाली रे नाही, जर अपेक्षा पूर्ण झाली नाही तर काय होतं? दुःख होतं. अपेक्षा केली समजा काय की याने मला एवढं काम करायला पाहिजे, नाही करीत तो, आता काय करावं, नाही करीत मग दुःख होतं, मग क्रोध उत्पन्न होतो. कळलं की नाही. पण अपेक्षाच ठेवायची नाही. माणसाने कसं राहायचं? स्वयंभू. स्वतः स्वयंभू म्हणजे कसं? स्वयंसेवक, स्वावलंबी, परावलंबी नाही आहे की नाही. तिथं ते जांभूळ लोट्यासारखं परावलंबी झालं मग दुःखच दुःख. जांभूळ लोट माहिती कसा असतो? नाही. एक उन्हाळा नाही जांभळाचे दिवस होते आणि एका जांभळीला खूप जांभळं आलेले होते आणि ते दोन वाटसरू होते. यात्रे करू रस्त्याने चालले, थकले आणि म्हणून त्यांना थोडी विश्रांती करावी वाटली. पण लय आळशी दोघंही. झोपले त्या जांभळी झाडाखाली आणि तेवढ्यात एकाच्या तोंडावर जांभूळ पडलं वरून, ती अडकलं होटावर. मग त्याने असं करून खायचं ना, त्याने काहीच नाही, तसंच पडून राहिला. मग तेवढ्यात तो एक दुसरा मनुष्य होता आहे की नाही, तो तिकडे झोपलेला होता. एक तिसराच मनुष्य आला. म्हणे अरे अरे तुझ्या ओठावर जांभूळ पडलं, इतके गोड जांभूळ ह्या जांभळीचे, आम्ही इतके लांबून लांबून खायला येतो, घे की त्याला तोंडात. नाही गेला नाही का माझ्याबरोबर, त्याने उठावं, ते जांभूळ उचलावं, माझ्या तोंडात टाकावं. कळत नाही का त्याला? अक्कल नाही का? म्हणून तो जर टाकीत नाही तर मी घेणार नाही, जांभूळ खाणार नाही म्हणून. बरं का? हां. तेव्हा तो काय म्हणतो दुसरा त्याचा साथीदार, म्हणे या मूर्खाच्या तोंडात मी जांभूळ टाकणारच नाही म्हणे. म्हणे का? आत्ता एक कुत्रा आलं होतं तुम्ही यायच्या अगोदर, ते माझं तोंड चाटीत होतं, याला मी 1000 वेळेस म्हणलो की कुत्र्याला हान म्हणून. त्या कुत्र्याला हाड सुद्धा म्हणलं नाही. हाड सुद्धा जर हा म्हणू शकत नाही जागून पडल्या तर मी उठून याच्या तोंडात जाऊन कसं काय टाकेल? कळलं की नाही? असं राहायचं नाही बा परतंत्र. कळलं की नाही? चला मग. और यह वस्तु हमारे को प्राप्त होवे या प्रकार की जा म्हणजे जो अंतकरण की वृत्ति विशेष है ताका नाम राग है. ता राग का ही नाम काम है. लागला अर्थ. और कर्म तो आता तिसरं शेवटचे अष्टपुरीमध्ये आहे की नाही, कोण आहे शेवटी? कर्म. कर्माची चर्चा चालू केली आता. और कर्म तो संचित, आगामी, प्रारब्ध इन भेद करके 3 प्रकार का होवे है. कर्माची किती प्रकार आहे? 3. कौन कौन? संचित कर्म, आगामी कर्म, प्रारब्ध कर्म. इन भेद करके 3 प्रकार का होवे है. सो 3 प्रकार का ही कर्म, ते तिन्ही प्रकारचं कर्म, तिन्ही भी प्रकारचं कर्म विहित निषिद्ध इस भेद करके पुनः 2 प्रकार का होवे है की. प्रत्येकाच्या पोटात 2-2 प्रकार आहे. संचितात काय असतं? विहित कर्म, निषिद्ध कर्म. विहित कर्म केलं असेल पूर्वी त्याच्यापासून उत्पन्न झालेलं पुण्य, कदाचित निषिद्ध कर्म केलं असेल तर त्यापासून उत्पन्न झालेलं पाप, आणि त्या पाप पुण्याचा समूह म्हणजे संचित. अर्थात त्या संचितात काय झालं? काय आहे? विहित आणि निषिद्ध कर्माचं फलच आहे.
तसंच प्रारब्धात आहे, तसंच आगामी कर्मात आहे. ठीक आहे, चला. विहित निषिद्ध इस भेद करके पुनः दो प्रकार का होवे है. तहा श्रुति स्मृति रूप शास्त्र ने जिस कर्म के करने का विधान कर्या है सो कर्म विहित कया जावे. विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्माची परिभाषा. तर श्रुती आणि स्मृती रूप शास्त्राने जे कर्म करायला सांगितलं आहे जीवाला, हे तुम्ही हे कर्म करा असं जे विधान केलं आहे त्या कर्माला म्हणायचं काय? विहित कर्म. श्रुति स्मृति रूप शास्त्र ने जिस कर्म के करने का विधान कर्या है सो कर्म विहित कया जावे है. लागलं. जैसे उदाहरण संध्या वंदन अग्निहोत्र आदि कर्म है. संध्या वंदन है की नाही? संध्या वंदन हे उपासनेचे प्रकार आहे. अग्निहोत्र आदि कर्म हे कोणते कर्म आहेत? विहित कर्म आहे. और ता श्रुति स्मृति रूप शास्त्र ने जिस कर्म करने का निषेध कर्या है सो कर्म निषिद्ध कया जावे. म्हणजे श्रुती स्मृती शास्त्राने जे कर्म करायला मना केला आहे असे जे कर्म त्याला काय म्हणायचं? निषिद्ध कर्म कया जावे. जैसे उदाहरण ब्रह्महत्या सुरापानादिक कर्म कसे कर्म आहेत? निषिद्ध. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची हत्या, अर्थात कुणाची हत्या करू नये, आहे की नाही? हत्या करणं पाप आहे. सुरापान दारू पिऊ नये, आदी शब्दाने मांस भक्षण करू नये, आदी शब्दाने कोणतंही व्यसन करू नये. उदाहरण चहा पिऊ नये, कळलं की नाही? वगैरे वगैरे हे सर्व काय? निषिद्ध कर्म आहे. हा, चला. असं तुम्हाला कोणत्याच वेदात कोणत्या स्मृतिग्रंथ सापडणार नाही चहा प्या म्हणून. काढा प्या म्हणून आलाय, चहा नाही. चहा ही इंग्रजांनी आणलेली आहे की ज्यांना वेद बीत काहीच माहित नाही आहे की नाही? भारताची नाही ती चहा. आणि चहा पिल्यानं अत्यंत घात आहे. चहापेक्षा विष परवडलं, एकदाच मरतो माणूस. चहाने रोज रोज मरतो. म्हणून चुकून सुद्धा कदाचित कोणी म्हणलं 10 लाख घ्या आणि 1 कप प्या तरी प्यायचं नाही. चहा असा पक्का निश्चय असला पाहिजे, आहे की नाही? काही काही लोकांचा निश्चय कसा असतो? डॉल 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 कसा? डालमोल, आहे की नाही? म्हणजे पक्का नसतो. कोणी म्हणलं हो थोडा घ्या, थोडा आग्रह केला लगेच पगार द्या, असलं नाही पाहिजे. इदम इत्थम. हा, चला मग. स्वकर्म निषिद्ध कया जावे है. लागलं. जैसे ब्रह्महत्या सुरापानादिक कर्म तहा विहित कर्म ते तो इस पुरुष विषय धर्म उत्पन्न होवे. विहित कर्मापासून काय उत्पन्न होतो? धर्म. धर्म म्हणजे पुण्य. और ता निषिद्ध कर्म ते अधर्म उत्पन्न होवे. काय उत्पन्न होतो? पाप. अधर्म म्हणजे पाप. निषिद्ध कर्म केलं तर पाप उत्पन्न होतं. ता धर्म अधर्म कुही शास्त्र विषय अदृष्ट अपूर्व इस नाम करके कहे है. त्या धर्माधर्माला शास्त्राने नाव दिले आहेत. काही ठिकाणी अदृष्ट असा शब्द येतो, काही ठिकाणी अपूर्व असा शब्द येतो, त्याला प्रारब्ध असंही म्हणतात. ठीक. धर्म अधर्म कोई शास्त्र विषय अदृष्ट अपूर्व इस नाम करके कहे है. तहा सो धर्मरूप अदृष्ट तो इस पुरुष को सुखरूप फल की प्राप्त. तहा सो धर्मरूप अदृष्ट तो इस पुरुष को सुखरूप फल की प्राप्ती करे है की नाही? म्हणजे सुखरूप प्राप्ती, सुखरूप फलाची प्राप्ती कशापासून? धर्मरूप अदृष्टापासून. धर्मापासून काय होते? सुखाची प्राप्ती होते. और सो अधर्मरूप अदृष्ट म्हणजे पाप. अधर्मरूप अदृष्ट इस पुरुष को दुख रूप फल की प्राप्ती करे है की नाही? दुःख देतं कोण? पाप. अधर्म रूप अदृष्ट, पाप रूप अदृष्ट. पाप रूप कर्म क्या करता है? दुख देता है. दुख रूप फल की प्राप्ति करे है. अब संचित, आगामी, प्रारब्ध इन तीनों का स्वरूप वर्णन करे है. ठीक आहे. आता प्रसंग प्राप्त आहे म्हणून संचिताचं स्वरूप काय, आगामी कर्माचं स्वरूप काय, प्रारब्धाचं स्वरूप काय याचं वर्णन करतात ग्रंथकार. तहा पूर्व जन्म विषय वा इस जन्म विषय कर्या हुआ जो कर्म अपने फल को न दे करके. सापडलं का? फलनकू असं नाही, अपने फल को न दे करके केवल अदृष्ट रूप करके रहे है सो कर्म संचित कहा जावे. सापडलं? या जन्मामध्ये किंवा मागच्या अनेक मनुष्य जन्मांमध्ये जे जे आपण कर्म केलंय विहित किंवा निषिद्ध त्यापासून उत्पन्न झालेलं जे
धर्म आणि अधर्म, की ज्याच्या भोगाला अजून आरंभ झालेला नाही असा जो धर्म अधर्माचा संग्रह, मोठा साठा, त्याला म्हणायचं काय? संचित कर्म. और आगे तत्वज्ञान ते पश्चात, तत्वज्ञान झाल्यानंतर, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तत्वज्ञान ते पश्चात कार्या जो कर्म आहे सो कर्म आगामी कया जावे. त्या कर्माला काय म्हणायचं? आगामी. तत्वज्ञान झाल्यानंतर शरीर आहे तोपर्यंत जिवंत राहणारच ना, मग त्या शरीराकडून जे काय चांगलं वाईट कर्म घडत राहील त्या कर्माला नाव दिलंय काय? आगामी कर्म. तत्वज्ञान ते पश्चात कार्या जो कर्म सो कर्म आगामी कया जावे है. और 3 संचित कर्म होते निकसी के, जो कर्म इस वर्तमान शरीर का आरंभक होवे है सो कर्म प्रारब्ध कया जावे है. सापडलं? संचित कर्म म्हणजे काही एक मोठा साठा आहे, त्याच्यातून काही एक कर्माचा तुकडा बाहेर काढला, निघाला, आणि त्याच्या फलभोगाला आता आरंभ झाला, त्याच्यामुळेच हे शरीर आपल्याला प्राप्त झालं वर्तमान. असं जे कर्म त्याला म्हणायचं काय? प्रारब्ध कर्म. बरोबर. कोठीमध्ये साठवलेलं धान्य किंवा पेवात साठवलेलं धान्य संचित, त्यातून 20 किलो काढलं, दळलं, ते झालं प्रारब्ध, भोगायला आरंभ झाला आहे की नाही. आणि रोज होणारी जी क्रिया, भाकरी वगैरे करणे, खाणे, हे झालं आगामी. कळलं? संचित कर्म, प्रारब्ध कर्म, आगामी कर्म. चला मग. और संचित कर्म ते निकसी के जो कर्म इस वर्तमान शरीर का आरंभक होवे सो कर्म प्रारब्ध कया जावे है इति. लग गया? अब प्रसंगते 3 कर्मों के नाश का वर्णन करे है. आता या कर्मांचा नाश कसा होतो याचं वर्णन करत आहेत ग्रंथकार. लागला अर्थ? चला. तहा संचित आगामी इन दोनों कर्मों का तो, कौन कौन 2 कर्म? 3 पैकी 2 घेतले. कौन कौन? संचित कर्म, आगामी कर्म. संचित आगामी इन दोनों कर्मों का तो फल के भोग करके नाश होवे है 1, अथवा विरोधी कर्म करके नाश होवे है 2, अथवा ब्रह्मज्ञान करके नाश होवे 3. 3 मार्ग आहे नाश होण्याचे. कोणत्या कर्माचा नाश होण्याचे 3 मार्ग आहेत? संचित आणि आगामी. प्रारब्ध नाही घेतला तर संचित आणि आगामी कर्माचा नाश होण्यासाठी 3 पर्याय. एक तर भोगून नाश होणार, बरोबर, फलभोग करिके नाश होय म्हणजे भोगून नाश होणार, पहिली गोष्ट. किंवा विरोधी कर्म करिके नाश होय. विरोधी कर्म म्हणजे कसं? समजा तुमच्याकडून हातून एखादं पाप घडलं, बरोबर, तर ते पाप धुवून काढण्याकरिता जे शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलेलं आहे ते जर केलं तर ते पाप धुवून निघतं, त्याला म्हणायचं विरोधी कर्म आहे की नाही. तर प्रायश्चित्ताने सुद्धा जळतं पण संचित आणि आगामी, बरोबर. और विरोधी कर्म करके नाश होवे, अथवा ब्रह्मज्ञान करके, ब्रह्मज्ञान झालं तरी सुद्धा जळून जातं कोण? संचित आणि आगामी. हे दोघांचा नाश होण्याचे 3 पर्याय झाले, बरोबर. अथवा ब्रह्मज्ञान करके नाश होवे है. यद्यपि पुढे आता यद्यपि क्रियारूप कर्म का, म्हणजे का हो कर्म का नाश कस काय बरं? तर कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे क्रिया पण अर्थ होतो ना कर्म शब्दाचा. कर्म म्हणजे काय? आता समजा कोणी एखादं हत्या वगैरे करत आहे कोणाची, ते सुद्धा कर्मच आहे की नाही. मग कर्म शब्द नेमकं काय घ्यायचं? ते तर आता इथंच नष्ट होणार आहे कर्म क्रिया. किंवा यज्ञ करतोय कोणी, ते कर्मच आहे, पण यज्ञ संपला, कर्म नष्ट झालं. मग कर्म म्हणजे काय? तर कर्म शब्दाचा अर्थ क्रिया पण आहे, आणि कर्म शब्दाचा अर्थ त्या क्रियेपासून उत्पन्न झालेलं पाप पुण्य, त्याला सुद्धा म्हणलं जातं काय? कर्म. मग इथं कर्म शब्दाने कोण घ्यायचा? त्या क्रियेपासून, विहित निषिद्ध क्रियेपासून उत्पन्न झालेलं पाप. पंक्ती पहा. यद्यपि क्रियारूप कर्म का ता फल भोगादिकते विना आपही म्हणजे स्वतः नाश होई जावे. समजा यज्ञ करत आहात तुम्ही, बरोबर, तर यज्ञ करणारूप जी क्रिया आहे तर ते सुद्धा कर्मच आहे की नाही. मग यज्ञ संपला तर त्याचं फल तर मिळालं नाही अजून, कारण फल पुढे मिळणार आहे. तरी पण फल भोगा वाचून स्वतःच त्या कर्माचा काय झाला? नाश झाला आहे की नाही. आपही नाश होई जावे. तथापि असं असलं तरी, तथापि इहा म्हणजे या प्रसंगामध्ये कर्म शब्द करिके
कर्मा शब्दाने ती क्रिया नाही घ्यायची. तर कर्म शब्द करिके ता कर्मजन्य म्हणजे क्रियेपासून जन्य धर्म अधर्म रूप अदृष्ट का ग्रहण करणार. कर्म शब्दाने ग्रहण कुणाचं करायचं? त्या क्रियेपासून विहित निषिद्ध क्रियेपासून उत्पन्न झालेलं जे अदृष्ट धर्म अधर्म रूप अदृष्ट पाप पुण्य रूप अदृष्ट त्याचं ग्रहण करायचं. ता अदृष्ट का तीन भोगादिको करके ही नाश होवे. बरोबर. त्या अदृष्टाचा नाश कशाने होतो? मग भोगाधिकाने म्हणजे वर सांगितलेले तीन पर्याय. भोगाने, विरोधी कर्म केल्याने किंवा ब्रह्मज्ञानाने काय होतो? नाश होतो. ता अदृष्ट का तीन भोगादिको करके ही नाश होवे. लागला अर्थ. और प्रारब्ध कर्म का तो आता प्रारब्ध कर्माचा विचार चालू झाला. त्याचा नाश कशाने होतो? और प्रारब्ध कर्म का तो केवल फल के भोग करके ही नाश होवे. प्रारब्ध हे भोगूनच संपावं लागतं. त्याला दुसरा पर्याय नाही. तत्वज्ञान करिके करिक है ना त्याच्यावर काही कवर दोन मात्रा द्या. तत्वज्ञान करिके वा विरोधी कर्म करिके नाश होता नाही. कशाचा? प्रारब्ध कर्माचा. ठीक आहे. तहा प्रमाण अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. है की नाही? पदच्छेद पहा. अवश्यम एव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम न अभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैहि अपि. अन्वय कृतम शुभाशुभम कर्म कृतम शुभाशुभम कर्म अवश्यम एव भोक्तव्यम अवश्यम एव भोक्तव्यम झालं. हा पुढे कल्पकोटी शतैहि अपि अभुक्तम कर्म न क्षीयते. अभुक्तम कर्म न क्षीयते. ठीक आहे जी. अर्थ पहा. तो कृतम शुभाशुभम कर्म केलेलं जे शुभ किंवा अशुभ कर्म अवश्यम एव भोक्तव्यम ते भोगावंच लागलं. कल्पकोटी शतैरपि काय? कल्पकोटी शतैरपि शेकडो कोट्यावधी कल्प भी बीत जाय न समाप्त होतील तरी सुद्धा कर्म भोगल्याशिवाय समाप्त होत नाही. कोणतं कर्म? प्रारब्ध कर्म. अर्थ यह इस पुरुष ने कर्या हुआ शुभ कर्म व अशुभ कर्म अवश्य भोगता है. अवश्य भोगना पड़ता है. कल्पकोटी शतों करके कल्पकोटी है की नाही म्हणजे 1 कोटी कल्प असे त्याचे 100 भाग शेकडो है की नाही. कल्पकोटी शतो करके भी भोगते विना सो कर्म नाश होता नाही. तुम्ही एखाद्याला शिवी दिली ना बस तुम्हाला ती मिळणारच आहे वापस. आज न उद्या एवढाच त्याचा अर्थ. आज नाही तर उद्या उद्या नाही तर मग पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी 10 जन्माने होईना पण ती वापस येणारच आहे फिरून फिरून. आहे की नाही? ती चुकणार नाही. म्हणून कर्म करताना अत्यंत सावध राहिलं पाहिजे. आहे की नाही? आपण जे कर्म करतोय ते आपल्याला वापस भेटणार आहे हे ध्यानात घेऊनच प्रत्येक क्षणाला कर्म करायचं. कळलं की नाही? इत्यादी वचन तो भोग करिके ता कर्म का नाश कहे है. भोगानेच त्या कर्माचा काय होतो? नाश होतो असं सांगितलेलं आहे. लागला अर्थ. और पुढं काय आलंय आता? पुढचा विचार उद्या करू. लागला अर्थ. चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.